ऊन प्रचंड वाढलेलं आहे. हीट वेव्ह जी आहे ती सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभरात, जगभरात आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मला थोडासा कालावधी मिळाला, कारण का ही जी काही प्रूनिंग राहिली होती ती जर व्यवस्थित नाही केली तर काय होणार आहे की जे काही अनवॉन्टेड ब्रांचेस होते त्याच्यावरती फुटवे फुटत राहणार आहेत आणि अशा प्रकारे वेडं-वाकडं झाडाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. लागवड अंतर जर जवळ घेत असू तर त्याप्रमाणे आपल्याला मॅनेजमेंट पण करणं गरजेचं आहे. प्रूनिंग जर नाही केलात तर झाडांची अशा कॅनोपी सेट नाही होणार, कारण का तुम्ही पाहिलं असाल 3 वर्षाचं रोप आमचं असं बहरलं आणि तुमचं जर फक्त पाहिलं असाल तर डोक्याच्या वर गेलेलं आहे. हाईट मॅटर नाही करत, ब्रांचेस मॅटर करतात. फुटवे जेवढे तेवढंच फळांची अपेक्षा तुम्ही जास्त ठरवू शकता. जेव्हा आपण प्रूनिंग करतो तुम्ही पाहू शकता कितीतरी फांद्या आपण खाली पाडलेल्या आहेत. ह्या उगाच काही कारण नसताना आपण काढलेल्या नाही आहेत, तर ज्या खरंच झाडांच्या फांद्या ज्या वर फुटलेल्या आपण शिल्लक ठेवलेल्या आहेत रोपांच्या, त्या व्यवस्थित वाढ होण्यासाठी किंवा त्यातूनच पुढच्या ज्या काही फुटवे आहेत व्यवस्थित घेण्यासाठी आपण हे सगळं करत असतो. हे करत असताना मला गेली 3 वर्षापासून आता सवय झाली आहे, त्यामुळे काही वाटत नाही आहे. परंतु पहिल्या वर्षाला देखील मला फार वाईट वाटत होतं. एका वर्षाला तर असं वाटायला लागलं की हे मी खरंच बरोबर करतो आहे का? परंतु जेव्हा हे सगळे फुटवे पाहतो आपण, कारण का छाटणी नाही केली तर असे ब्रांचेस नाही फुटणार आणि व्यवस्थित ब्रांचेस हवे असतील तर वारंवार पहिले 3 ते 3.5-4 वर्ष आपल्याला प्रूनिंग घेणं फार गरजेचं आहे. पुढे देखील आपल्याला नियमित करावं लागतं. जेव्हा आपण एकदा क्रॉप काढलं की ज्या काही अनवॉन्टेड ब्रांचेस आहेत त्या देखील काढणं गरजेचं आहे. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ जो आपण तयार केला आहे प्रूनिंग संदर्भात किंवा इस्रायल तंत्रज्ञान वापरण्यासंदर्भात, आता इथे पाहू शकता मध्ये एक झाडाचं डायबॅकमुळे लॉस झालेलं आहे. मग त्यामुळे आपण इथे पुन्हा एकदा लावणार नाही आहोत. इथे आपण थोडंसं वेगळं प्लॅनिंग आहे, ते नंतर तुम्हाला समजेलच. परंतु अशा काही गोष्टी घडत असतात. जर व्यवस्थित मेंटेनन्स नाही झाला झाडांचा तर डायबॅकसारखे रोग येऊ शकतात किंवा व्यवस्थित प्रूनिंग नसेल तर व्यवस्थित फळधारणा देखील होणार नाही. झाडं एकमेकांमध्ये गुंतलीत तर व्यवस्थित सेटिंग देखील होणार नाही आणि रोगराईचा जो काही प्रादुर्भाव आहे तो जास्तीत जास्त वाढत राहणार आहे. पावसाला थोडासा डिले झाला आहे त्यामुळे मी प्रूनिंग करून घेत आहे. कधीही काप जो घेत असतो तो आपण क्रॉस घेतो. जर जमलं तर तुम्ही त्याच जिथे कट घेतला तिथे आपण ब्लॅक जपान, त्याचबरोबर तुम्हाला ते जर वापरायचं असेल तर चुना आणि ब्ल्यू कॉपरचं मिश्रण करून आपण त्याचं बोर्डो पेस्ट तयार करून अप्लाय करू शकतो. जे काही इस्रायल तंत्रज्ञान वापरून आपण बाग तयार करत आहोत त्या बागेला मेंटेन पण तेवढंच करणं गरजेचं आहे. आज आपण प्रूनिंग करत होतो, ही सगळी व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होता. अशाच प्रकारे इस्रायल तंत्रज्ञान वापरून तुम्ही देखील तुमच्या बागेमध्ये कुठे पडीक जमिनी असतील किंवा माळ असतील तिथे आपण प्लांटेशन करा आणि येत्या 3-4 वर्षामध्ये लवकरच पीक घ्यायला सुरुवात करा. धन्यवाद.